या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते। पण गेले 22 वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय, ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली, सातत्य टिकवलेली दत्त जयंती। आणि त्यामुळे खिडूकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो। राजकीय पक्ष वेगवेगळे असताना, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो। आज तर प्रभू अण्णा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाचे भाग झाले, त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो। पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध, त्यांची संपूर्ण टीम यांच्या बरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत। आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे, या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर आहे। आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम, आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत। आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाट्य, नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत। आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदास अण्णा भोईर करतच असतात। आणि त्यामुळे मला खरं तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्याने मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे, युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे, कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे। आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि प्रभुदास अण्णा भोईर, आपण जे काम उत्तम पद्धतीने करताय, गोरगरीब जनतेची सेवा करताय, हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत, हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव, आई जगदंबा, आई एकवीर आपल्याला ताकद देव, एवढ्याच मंगल कामना।